मार्कवरती दाखल झालाय ओव्हर नंबर 1 मध्ये रोहित आणि सौरभ ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होईल प्रशांत ओव्हर नंबर 1 मध्ये लिडिंग बॉलरच्या भूमिकेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला फ्रंट लाईन बॅटर मिस्टर रोहित आणि सौरभ ही जोडी आपण पाहतोय. थोडंसं थांबेन हार्दिक, तुला नारंगी संघ कर्णधार आपण थांबा इकडे. जय, आपल्याला विनंती असेल आपण थांबा, कारण एक संघाला आपण पुढे चाल देण्यात आली होती जो श्रीराम कसरालीचा संघ होता, आणि त्यामध्ये आपण जेव्हा 5 संघ पुढे आले होते तेव्हा आपण चिठ्ठ्यांचा लॉस टाकण्यात आला होता. मॅच सुरू आहे. पहिला चेंडू समोर भिरकावलाय, समोर डाऊन द ग्राउंड केलाय. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडूला इथून डिपॉझिट केले 6 धावेसाठी षटकार. जोरात सुटलाय. मैदानाच्या आतमध्ये गोकुली सध्या आपण बघतो या संध्याकाळच्या सत्रामध्ये फरार झालेत. पण विनंती असेल श्रीराम कसरळी संघ कर्णधार आपण या, श्रीराम कसरळी संघ कर्णधार आपण या, आपला टॉस केला जाईल आणि इथून लॉसही केला जाईल. कुठल्या संघाची नशिबाची चिठ्ठी काढली जाईल. सध्या स्टेअर केले गेले. चेंडू चाललाय कव्हरला, क्षेत्ररक्षक आलाय या चेंडूवरती. षटकार आल्यानंतर सेन्सेबल खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. स्ट्राईक रोटेट केली गेली आणि चांगलंच माहिती आहे रोहितला बेसिक कुठेतरी वापरणं गरजेचं आहे या सिच्युएशनला. 2 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 7. आता या बॉलवरती जर आपण विचार केला तर प्रशांतला कमबॅक करावा लागणार आहे, धावा कव्हर करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. तिसरा बॉल फाईट यॉर्करचा प्रयत्न होता आणि तो परफेक्ट फाईट यॉर्कर त्या ठिकाणी सक्सेस झालाय. 3 बॉलचा खेळ ठिकाणी झालाय. सौरभला या बॉलवरती शांत ठेवलंय. आज सौरभकडून हवा तसा परफॉर्मन्स झालेला नाहीये विथ द बॅटने. काय वाटतंय घनश्याम सर या मॅच मध्ये तो पुन्हा एकदा परतेल का? नाही, परतावं लागेल, कारण महत्वाचा मॅच आहे. आता ह्या स्पर्धेमध्ये तुम्हाला इथपर्यंत जेव्हा क्वालिफाय झालेत, फटका खेळला इनसाइड आउटचा, क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी, क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय, झेल संपलाय, सौरभचा खेळ परतावा लागलाय. चर्चा त्या गोष्टीची होती, पण तुम्ही थोडंसं सेन्सेबल खेळणं गरजेचं आहे, पण ते नाही खेळले गेले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवली. चर्चा या गोष्टीची होईल. चला, विनंती असेल श्रीराम कसराली संघ कर्णधार, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज पाठवून द्या कर्णधार. नवीन फलंदाज केतन मैदानामध्ये दाखल होतोय. मागच्या सामन्याचा खऱ्या अर्थानं सूत्रधार केतन होता, कारण त्याच्या बॅटमधून आले ते 2 षटकार अतिशय महत्वपूर्ण ठरले. 7 धावा फलकावरती 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधील. पहिलं षटक सुरुवात षटकाराने झाले होते, परंतु कमबॅक करणं हे चांगलंच माहिती आहे प्रशांतला आणि कमबॅक झालाय. धीरज, थोडंसं थांबेन मी तुला हार्दिक. श्रीराम कसराली संघ शेवटचा कॉल असेल तुम्हाला, प्लीज. आम्ही तुम्हाला वारंवार या सूचना नाही देणार. यावेळी ऑन साइडला इंटू द गॅप चेंडू चाललाय सीमा रेखा पार. 1 बाउन्स आलाय, चौकार. सध्या मैदानाच्या आतमध्ये आतिषबाजी सुरू आहे. सध्या आपण जर बघितलं गेलं तर केतनची बॅट बोलू लागले. आता सध्या आपण बघितलं गेलं तर पुन्हा एकदा काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला अडवलंय, झोकून दिलं होतं शेवटला या खेळाडूने, पण तिथून या चेंडूवरती 2 धावा आल्यात. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 13 वरती. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती, सौरभ बाद झाले होते आणि सध्या टेन्शन मध्ये आहेत ते, पण केतनच्या बॅटमधून तेरा धावा स्कोरकार्ड वरती पहिल्या षटकाचा खेळ ठिकाणी संपलाय. केतन आणि रोहित हे 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. पार्टनरशिपची गरज आहे
येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये विकेट टाकायचा नाही. एक चांगली धावसंख्या उभारायची आदर्श फणसपाडा टीमला आणि तो प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी असणार आहे दोन्ही फलंदाजांचा. प्रकाश गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये या ठिकाणी दाखल झालाय. दुसऱ्या षटकामध्ये एक मोठी जबाबदारी प्रकाश वरती टाकली थोडस गेली. थांबेन हार्दिक. चला तिथून दोन चिठ्ठ्या आहेत, एक विजयी संघ, एक एनसीसी नारंगी. जो संघ ज्या संघाची चिठ्ठी उचलली जाईल त्या संघाला पुढे चाल. संघ एनसीसी नारंगी संघाला पुढे चाल देण्यात आल्यात, म्हणजे आपल्याला ज्या सामन्याची आवश्यकता होती तो सामना पाहायला भेटेल. श्रीराम कसरळी संघ कर्णधार या इनिंग नंतर या सामना संपल्यानंतर तुम्हाला यायचं आहे. आता तुम्ही थांबा जरा. भव्य स्वागत या षटकाराने गोलंदाज केले गेले. पहिल्याच बॉलवरती रोहितने या बॉलवरती षटकार मारलाय. धावसंख्या फलकावरती 19. पहिल्या चेंडूचं खेळ मैदानामध्ये झाला. 19 रन्स स्कोर कार्ड वरती. रणजितजी किनी साहेब डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटीमध्ये. नागेशजी पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच सध्या आमच्या बघतोय आपण व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित होत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये पारितोषिक ऑन झाले. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे इथून, पण बीट केलंय शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय. बाउंड्री लाईनवरती चेंडूला अडवलंय आणि सध्या तरी आपण बघितलं गेलं तर 2 धावा आल्यात. दीपकजी पाटील यांच्याकडनं केतनसाठी पारितोषिक आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज केतनसाठी दिलं जाईल. हा मामाच आहेत मला वाटते, आणि मामाकडून भाच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. अंगठी तर आणायची आहे, पण सध्या या मैदानावरती 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाते. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. फटका केलाय समोर, उंच गेलाय, स्वतः गोलंदाज आलाय झेल खाली, झेल टिपला जाईल आणि इथून झेल सुटला जातोय. रोहितला इथून जीवनदान. सध्या तरी बघितलं तर रोहितच्या इनिंगचा विचार केला तर 15-16 धावेवरती इथून थोडीशी जी पारी होती ती संपुष्टात आली होती, पण शेवटच्या क्षणाला झेल सुटलाय आणि झेल सुटल्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये आपण या मैदानाने बघितलाय. 22 फलकावरती लागले गेले. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 22 धावा फलकावरती 3 बॉल्स या ठिकाणी झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रकाश त्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत धावांचा या ठिकाणी वेग वाढला गेलाय. चांगला बॉल, चांगला कटर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पडल्यानंतर चांगल्या पद्धतीनं फिरलाय आणि सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. भरपूर वेळेनंतर हा निर्धाव बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. टॉप बॉलची संख्या त्या ठिकाणी झाल्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही या ठिकाणी या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रकाश नावात प्रकाश आहे. संघाला देखील अंधारातून प्रकाश निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी करत असतो. सर 2 डॉट बॉल या ठिकाणी केतनच्या विरोधामध्ये डिलिव्हर केले गेलेत. 22 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या 3 बॉलवरती एकंदरीत 9 धावा येताना आपण पाहिल्या होत्या घनश्याम सर, परंतु शेवटचा बॉल आता बाकी आहे. मागील 2 बॉलमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. आमचे आयोजन समितीमधील जी मंडळी आपल्याला पाहायला मिळते आमच्या पाहुण्यांसाठी त्या ठिकाणी पाहुण्यांना घेण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर आहे. थोड्याच वेळात प्रमुख अतिथींचं आगमन या ठिकाणी होईल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 22 धावा स्कोर कार्ड वरती. 22 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. घनश्याम सर येणाऱ्या 6 बॉलमध्ये किती धावा तुम्ही टार्गेट करता? नाही, जशी सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, या षटकामध्ये किमान 15 पर्यंत जाणं गरजेचं होतं. कारण तुम्ही अगोदरचा एक मॅच खेळले होते. अगोदरच्या एक मॅच मध्ये तुम्ही 12 चेंडूमध्ये 26 केल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये थोडासा मोठा फ्लाइंग स्टार्ट घेतला होता. त्या षटकामध्ये तुम्ही मोठी धावसंख्या उभी केली होती. सुरुवात तशी झाली होती. पहिल्या षटकामध्ये 13, पण दुसऱ्या षटकामध्ये 9. तो जो इकॉनॉमी गोलंदाजीचा जर आपण विचार केला ना तर प्रकाशने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. या षटकामध्ये थोडंसं थांबवण्याचं काम केले केतनच्या माध्यमातून. 2 डॉट बॉल, आणि ते डॉट बॉल कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये दर्शवले जातील. पण सध्या शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज समोर बॅटर ज्याचा झेल सुटलाय ना, रोहित, ज्याच्या बॅटमधून आपण सध्या तरी 16 धावा बघितल्यात. मग तिथून रोहितला आता आक्रमक व्हायला लागेल. कारण चांगली टोटल तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुमच्या फटक्याचं शॉर्ट सिलेक्शन असणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फलंदाज शपथ झाले. तिथून पंच वळलेत. थर्ड अंपायरला रेफर केलंय, कारण इथून डाऊटफुल आहे. कोणीही कुठल्याही संघाचं नुकसान नाही झालं पाहिजे. सध्या रेफर केले गेलेत. तोपर्यंत तिसरे अंपायर जोडले जातील. त्याने पंचाने घेतलाय, आपण नाही घेतला.
पंच रेफर कशासाठी केलंय? लाईनच्या बाहेर पडलाय म्हणून. ओके. हम्म? पंच जे तुम्ही रेफर केलं होतं, बॉल खेलपट्टीवरती पडलाय. ऑन फील्ड डिसिजन जे तुमचं होतं ते तुम्ही डिसिजन करायचं आहे. वाईट चेंडूचा इशारा. ओके. रेफर केलं होतं पंचांनी की हा चेंडू खेलपट्टीच्या बाहेर पडलाय, पण थर्ड अंपायरने सांगितले की हा चेंडू खेलपट्टीवरती पडलाय, त्यामुळे वाईट चेंडू घोषित करण्यात आलाय. अवंतर एक धाव आले. धावसंख्या होती ती म्हणजे 23. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. फटका गेलाय समोर मिड विकेट आणि कॉर्नर रिजन मध्ये चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. मी विनंती करेन कॅमेरामॅनला, जे आमचे पाहुणे आदरणीय सन्माननीय शिरगाव गावातील एक गोड व्यक्तिमत्व भूषण भाऊराव पाटील, एक समाजसेवक आपण सध्या बघतोय आणि त्यांचं इथे आगमन होत असताना विनंती करेन कॅमेरामॅन कॅमेरा भूषण भाऊराव पाटील समाजसेवक आहेत, महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत आणि सध्या त्यांचं आगमन होत असताना या स्पर्धेसाठी 5 दिवस जे लाईव्ह जे उपलब्ध करून दिलेत, तसे भूषण भाऊराव पाटील यांचं इथे साहेबांचं इथे आगमन होत असताना आमच्या व्यासपीठाच्या दिशेने वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आमच्या प्रमुख अतिथींचं स्वागत त्या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये. आदरणीय भूषण भाऊराव पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर समाजसेवक आणि एक दानशूर व्यक्तिमत्व, समाजसेवेचा वसा त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलाय आणि रॉयल एंट्री त्यांची या स्पर्धेमध्ये चौकार येताना पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या माध्यमातून त्यांचं भव्य स्वागत या क्रीडा नगरीमध्ये आदरणीय भूषणजी भाऊराव पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. नक्कीच मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. वाघोबा चषक जांभूलपाडा आयोजित मर्यादित षटकांचे हे सामने आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये पाहुण्याचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सध्या आपण बघतोय चेंडू गेला यष्ट्यांच्या वरून आणि त्यामुळे 4 धावा आल्यात. 22 रुपयामध्ये पंचांचा इशारा आलाय. 4 धावांनी धावसंख्या बलकावरती इथून जर विचार केला तर 33 वरती पोहोचलाय. या षटकातील आतापर्यंत चेंडूचा जर खेळ बघितला तर 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. फटका गेलाय समोर, चेंडू आलाय आउट ऑफ पार्कच्या दिशेने. चेंडू चाललाय सीमारेखा पार. षटकार. नो बॉलचा इशारा आलाय. बिमर चेंडू हाताळलाय म्हणजे 6+1 अशा 7 धावा या चेंडूवरती येत असताना काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. फक्त 6 आणि 4चा पाडा त्यांनी जेव्हा शाळेत असताना 6 आणि 4 वरती जास्त लक्ष वेधित केलं होतं रोहित मैदानामध्ये. हा देखील त्या ठिकाणी कॉपी बुक स्ट्रोक पाहायला मिळाला होता. फ्रीडचा बॉल आहे. 2 धावांचा कॉल. दुसऱ्या धावेवरती विकेट केतनला गमवावी लागेल आणि 40 वरती दुसरा धक्का या ठिकाणी लागलाय. नक्कीच थोडंसं थांबेन तुम्हाला मी की ज्या फलंदाजाचा झेल सुटला होता ना, म्हणजे 15व्या धावीवरती त्या फलंदाजाचा झेल सुटला होता आणि त्या झेल सुटल्यानंतर परिणाम 2 षटकार आलेत बॅक टू बॅक आणि या 2 षटकाराने आदर्श फणसपाडा आता चांगल्या स्थितीमध्ये आहे. म्हणजे तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडूचा खेळ बघितला ना तर 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. चांगल्या स्थितीमध्ये आहे. पण इथून ही चांगल्या स्थितीमधून अजूनही 3 चेंडूवरती स्ट्राईक एंडवरती सध्या आपण बघितलं गेलं ना तर रोहित आलाय. रोहितवरती अजून जबाबदारी आहे. अपेक्षा आहेत डगआउट्स मधून, अपेक्षा आहेत प्रेक्षकांच्या, अपेक्षा आहेत जे आदर्श फणसपाडा गावातील जे प्रेक्षक खाली सध्या मॅच बघत असतील ना युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत ना, अपेक्षा आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. शॉर्ट पिच चेंडू होता, फुल करण्याचा प्रयत्न, डिप्स करलेला क्षेत्ररक्षक आला. या चेंडूवरती 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोहित इथून स्ट्राईक एंडवरती येत असताना आपण सध्या बघतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना 2 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं रन्स झाल्या होत्या, या ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पडलाय. रोशनच्या अगेन्स्ट रोहित
10 बॉलमध्ये 31 धावा या ठिकाणी चांगला स्ट्राईक रेट 310चा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. त्यामध्ये 4 षटकार आणि त्या 4 षटकारांचं महत्त्व, ती किंमत भरपूर मोठी आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती रोशन दाखल झाला. ओव्हर दी विकेटनं आला होता. ऑफस्टॉमच्या बाहेर बॉल जाईल निघून. डीपमध्ये शतक या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आणि ती दुसरी धाव देखील पूर्ण झालाय. 45 धावा फलकावरती. शेवटचा बॉल आता आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू असेल या 17 मधील, या इनिंगचा फर्स्ट इनिंग मधील. ज्या पद्धतीनं रोहित या मॅच मध्ये लढलाय ना, कौतुक करावं लागणार आहे, प्रशंसा करावी लागणार आहे. कारण दुसऱ्या बाजूला विकेट्स जात नव्हते, परंतु डॉट बॉल खऱ्या अर्थाने येत होते. संघर्ष सुरू होता केतनचा. त्याआधी सौरव देखील बाद झाला होता. इथून जबाबदारी स्वीकारली, स्वतःला सिद्ध करण्याची संधी आली आणि खऱ्या अर्थानं तो चान्स ग्रॅब केला. इथे जबरदस्त इनफिल्ड वरून चांगला फटका. बॉल जाईल डीप मध्ये. एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालाय. 47 तर स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि त्यामध्ये अजून एक धाव ऍड होईल. 48 धाव फलकावरती. 49 धावांचं लक्ष या ठिकाणी समोर ठेवलं गेलंय. काय धावा या ठिकाणी झाल्यात या ओव्हरमध्ये. घनश्याम सर, ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकांमध्ये जी स्थिती या ठिकाणी आदर्श फणसपडा टीमची होती आणि आता एक मजबूत स्थितीमध्ये 49 धावांचं लक्ष 3 ओव्हरमध्ये. नक्कीच आहे. 49 धावेचा 3 ओव्हरमध्ये लक्ष केले, पण वैयक्तिक 36 धावेची बहारदार खेळी रोहितची आहे. चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी सज्ज. आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. संघ चला आपण जाया, कारण आपल्याला अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. म्हणून आदर्श फणसपडा संघ चला मैदानाचा ताबा घ्या. सध्या आपण बघितलं गेलं रोहितच्या खेळीचा तर 36 बनवल्यात. त्यामध्ये षटकार जर बघितले गेले तर 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघितले गेलेत आणि या षटकामध्ये 26 धावा. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये 22 होत्या, या षटकामध्ये 26 धावा आल्यात. आणि तिथून आपण टार्गेटचा जर विचार केला ना, तर संघ पुसलाय तो म्हणजे 48 धावेवरती. 49 धावा करायच्या आहेत श्री गणेश मोदलपाडा संघाला. 49 धावा होतील का? नाही होणार. पण सध्या आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत भूषण भाऊराव पाटील, समाजसेवक, वसई विरार महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. आणि त्यांच्यासोबत आपण जर बघितले गेले तर भास्कर पाटील, जे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सध्या काम करतात आणि त्यांचंही आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती. सध्या आपण बघतोय आदरणीय सन्माननीय आगरी सेना पालघर जिल्ह्याचे आपण जर बघितलं गेलं तर उपजिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय विजय मामा घरत, म्हणजे विजय मामा चषक आपण नुकताच पार पडला, त्या स्पर्धेचे आयोजक, मुख्य आयोजक विजय मामा. आणि विजय मामाकडनं या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल आम्ही त्यांचे मंडळाच्या वतीने आभार मानतोय. सध्या आपण बघतोय आदरणीय सन्माननीय महेशजी भोईर, खराडी गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडनं जांताराजा संघाचे म्हणजे महत्त्वाचे घटक आणि महत्त्वाचे म्हणजे जांताराजा क्रिकेट क्लबचे महत्त्वाचे घटक आहेत महेशजी भोईर, जे नुकतंच स्पर्धा गेल्या महिन्यामध्ये आपण बघितली गेली जांताराजा चषक, आणि त्या चषकाचे मुख्य आयोजक महेश भोईर, खराडी गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 1,111 रुपये आर्थिक सहाय्य आल्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतोय. सध्या आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत आणि मान्यवरांचा स्वागत सन्मान केला जाईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आदर्श फणसपडा संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज.
चला मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू होतोय सेकंड इनिंगला पुन्हा एकदा मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेक्षकांना ज्या मॅचची आवश्यकता आहे ती मॅच आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. बॅटल आहे, चर्चा त्याचीही होईल, पण क्रिकेटचा खेळ आहे त्यामुळे आम्ही त्या संघाचं नाव नाही घेत. पण जे प्रेक्षक जमलेत ना, प्रेक्षकांना अशाच मॅचची आवश्यकता आहे. आता इथून मैदानाच्या आतमध्ये 49 करायचे आहेत. मग 49 करताना तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी, तुम्ही कुठल्या गोलंदाजावरती अटॅक करणार, तुम्ही कुठल्या क्षणाला अटॅक करणार, तुम्ही पहिल्या गोलंदाजावरती कशा प्रकारे अटॅक करणार, कशा प्रकारे सेन्सिबल खेळणार, हे महत्वाचं आहे. म्हणजे पाठलाग 49चा 12 मध्ये बघितलंय आपण, आता इथे 18 आहे, समीकरण आहे 18 चेंडूमध्ये तुम्हाला 49 करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय 3 ओव्हरमध्ये 49 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. नुकताच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय भूषणजी भाऊराव पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले आणि प्रमुख अतिथी या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळ सामन्याच्या दिशेने प्रशांत आणि प्रकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला एकाच्या नावामध्ये शांतता आहे, परंतु तरी देखील त्याच्या नावात शांतता असली तरी कामात शांतता नाही आहे. दुसऱ्या बाजूला प्रकाश, नावात प्रकाश आणि अंधारामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं काम या संघासाठी सातत्याने करत आलाय. बॉर्डिंग ट्रॅकवरती सौरभ त्या ठिकाणी दाखल झाला. संघाचा या ठिकाणी एक महत्वाचा गोलंदाज आणि चांगली सुरुवात त्याने करून दिली. 49 धावा डिफेंड करायच्या आहेत, टार्गेट मोठं आहे, त्यामुळे रुबाब देखील मोठा त्या ठिकाणी असणार आहे आदर्श फणसपाडा टीमचा. सध्या तरी आपण बघतोय यष्टीरक्षकाच्या मार्फत चुकी झाली, थर्डमॅनला चुकी झाली, 22चा इशारा आलाय पंचाकडनं, 1 धाव अंकित केली जाते. चेंडूचा खेळ बघितला तर 2 चेंडूचा खेळ पूर्ण जातोय. हार्दिक सौरभचा जर विचार केला आपण क्रिकेटचा आजचा खेळाचा ना, तर सौरभने बॅटिंगमध्ये इम्प्रेस नाही केलं, पण सौरभने एक जी जागा गोलंदाजी जागा आहे ना, फ्रंट लाईन गोलंदाज पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची हे दाखवून दिलंय. आणि म्हणून हा संघ या टॉप 5च्या रेसमध्ये आपण बघतोय. पण फटका केलाय, छान चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, थोडासा आपटलेला चेंडू होता, चेंडू चाललाय सरळ डीप कव्हर कॉर्नरला, सीमारेखा पार, 6 धावा, षटकार ग्रुपच्या विरोधामध्ये. आणि ज्या पद्धतीनं शॉर्ट सिलेक्शन होतं, बरोबर मिड विकेटला टार्गेट केला, बॅट्सचा फॉलो थ्रू जबरदस्त होता. 7 धावा स्कोर कार्ड वरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. बॅटर प्रकाशच्या बॅटमधून हा षटकार आलाय, चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढचा बॉल या ओव्हर मधील इथे ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल स्लाइस केलाय, बॉल चला गॅप मध्ये थ्रू दे, एक्स्ट्रा कव्हर इथे खेळायचं होतं. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि दुहेरीने धावसंख्या फलकावरती 9 वरती जाऊन पोहोचलाय. सेम सुरुवात मागच्या इनिंग मध्ये देखील घनश्याम सर अशाच पद्धतीने झाली होती, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जी महारत हासिल केली होती आणि जी दहशत दाखवली होती रोहितने, तशा पद्धतीने दहशत दाखवावी लागणार आहे. चांगल्या पद्धतीने या बॉलला खेळून काढलाय शतषक त्या ठिकाणी येतोय. केतन चेंडूला फील्ड करेपर्यंत एकच धाव या बॉलवरती पूर्ण केली जाईल. आता 13 बॉल 39 धावांची गरज आहे. आतापर्यंत पहिल्या 5 बॉल मध्ये कुठेतरी तो कॉन्फिडन्स दिसला नाहीये घनश्याम सर. नक्कीच 13 बॉल 39चं जे समीकरण आहे, पण हा चेंडू खूप निर्णायक आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला ना, तर सामन्याचं चित्र पाहायला भेटेल. म्हटलं होतं हा चेंडू खूप निर्णायक आहे. या चेंडूवरती आलाय षटकार आणि षटकाराने समीकरण, ज्या आस्किंग रन रेटची आवश्यकता आहे ना, त्या आस्किंग रन रेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय सध्या श्री गणेश मोदलपाडा संघाने. धावसंख्या फलकावरती लागली गेले. संघ जर बघितला गेला तर या 6 धावेने संघ पोहोचलाय, तो म्हणजे 16 धावेवरती. आणि अजून एक म्हणजे चर्चा या गोष्टीची झाली आता मैदानाच्या आतमध्ये, ज्याने प्रथम क्रमांकाची पारितोषिक पटकावलं होतं ना, म्हणजे वाघोबा जांभूलपाडा चषक जे होतं, आणि त्या चषकामध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावणारा संघ हाच होता, जो आता सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करतोय आणि दर्शवलंय. पहिल्या षटकामध्ये 16 बनवल्यात, पाठलाग 49चा आहे आस्किंग रन रेट. आता जो म्हटलं होतं ना तुम्ही की ह्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी कशा प्रकारे बॅटिंग, आता 12 चेंडू 33ची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्हाला आता 16.50च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे. प्रत्येक षटकामध्ये 16.50च्या सरासरीने बॅटिंग केली तर नक्कीच सामन्याच्या दिशेने झाला. उंच गेला आमिर आलाय झेल खाली, झेल टिपलाय, फलंदाज बाद झालाय, पण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत.
माध्यमातून सॉन्ग वाजलंय, पण मैदानाच्या आतमध्ये इक्वेशनचा जर विचार केला तर 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू 33 ची आवश्यकता आहे. तुम्हाला हा 33 चा जो पाठलाग आहे ना, तो 33 चा पाठला एका षटकामध्ये नाही करायचं मिळत, पण तुम्हाला या षटकामध्ये किमान 15 ते 16 धावेपर्यंत जाणं गरजेचं आहे. कारण या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये आपण बरेचसे असे सामने बघितलेत. म्हणून तुम्ही पायऱ्या एक एक पायरीने चढावं लागेल. असं नाही की तुम्ही डायरेक्ट 33 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार. पण सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्गमध्ये अमीर आलाय. फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. षटकार आल्यानंतर अमीरने केलेला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. हो, नक्कीच कमबॅकची गरज होती या सिच्युएशनला आणि तो कमबॅक झालाय. कारण मागच्या ओव्हरमध्ये आपल्या लिडिंग बॉलरला या ठिकाणी मार पडल्यानंतर ते कर्तव्य असतं दुसऱ्या गोलंदाजाचं या ठिकाणी बॅक करणं आणि फाईट बॅक मैदानामध्ये करत असताना मिस्टर आमिर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. तिसरा बॉल चेंज ऑफ दी पेस, गतीमध्ये परिवर्तन झालं होतं आणि ते देखील सिंगलच मिळेल. मागचे 3 बॉल घनश्याम सर प्रत्येक बॉलमध्ये एक वेगळा इंटेंट या ठिकाणी एक वेगळा अप्रोच त्या ठिकाणी दिसलाय. पहिला बॉल तिथे वेग चांगला होता. दुसरा बॉल कटरचा वापर केला, गुडलेन स्पॉटवरून बाउन्स करण्याचा प्रयत्न केला. तिसरा बॉल त्या ठिकाणी स्लोवर वनचा आविष्कार केला होता. आता चौथा बॉल कशा पद्धतीने असेल. चौथा बॉल इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डिस्टन्स मिळाला आणि चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. येतोय षटकार, 6 धावा. नक्कीच डीजेला थांबेन. चर्चा या गोष्टीची होईल की तुम्ही म्हटल्याप्रमाणे की चौथा बॉल कसा आहे, पण ज्याने शेवटच्या चेंडूवरती षटकार खेळला ना, तो नॉनस्ट्राईकला 3 चेंडूवरती राहिला. मग यावेळी तुम्हाला तुमच्या डोक्याची म्हणजे दिमाग की बत्ती जलानी पडेगी. ज्या बॅटरकडनं षटकार आलाय मग त्याला सिंगल देणं गरजेचं आहे, पण तसं नाही घडलं. त्याला सिंगल नाही दिली गेली. नॉन स्ट्राईक एंडवरचा जो खेळाडू होता त्याने स्ट्राईकवरती गेला, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाद झाला आणि तिथून तो डॉट बॉल आणि तिथून ती सिंगल. पण इथून आल्या आल्या पुन्हा एकदा आमिरवरती अटॅक केलाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 23 धावा. सेन्सिबल खेळणं गरजेचं आहे. तुमच्याकडे क्षमता आहे. सध्या आपण बघतोय लॉंग चेस आहे. नशिबाचा चौकार, ज्या चौकाराची आवश्यकता आहे तो चौकार आलाय. 4 धावेने समीकरण बदललंय. संघ पोहोचलाय 27 धावेवरती. 3 चेंडूचा खेळ अगोदर आपण बघितला, पण त्या 3 चेंडूवरती त्याला स्ट्राईकवरती नाही आणलं गेलं. पण तिसऱ्या चेंडूवरती जेव्हा स्ट्राईकवरती आणलं गेलं ना, पण त्यावेळी या 10 धावा जो आस्किन रन रेट होता ना, तो आता आस्किन रन रेट पुन्हा एकदा त्या दिशेने येत असताना 11 आल्यात. निर्णायक चेंडू पुन्हा एकदा या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जसा फिनिश पहिल्या षटकामध्ये झाला होता ना, आता इथून वाईट चेंडूचा इशारा आलाय. अवांतर 1 धाव आले. 12 आल्यात. 15 पहिल्या षटकामध्ये 16 केल्या होत्या, या षटकामध्ये 12 केल्यात. या शेवटच्या चेंडूवरती एखादा किमान चौकार किंवा षटकार आला ना, तर पुन्हा एकदा रंगत तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच आता 7 बॉल 21 ची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 16 आला होता. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा त्यांना पाहायला मिळत आहेत. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आणि इथे डॉट बॉल आलाय. आता 6 बॉलमध्ये 21 धावांची गरज. 28 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 48 धावा या ठिकाणी बनवल्यात आदर्श फणसपाडा टीमने. 49 धावा डिपेंड करत असताना येथे पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग आणि टीमचं या ठिकाणी वर्चस्व राहिलंय. जर आपण कम्पेअर करत असताना जर विचार केला तर म्हणजे ऋषी पुजारी या ठिकाणी आहेत मास्टर माइंड ऑपरेटर आणि त्यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. 6 धावेंचा फरक या ठिकाणी जाणवतोय आणि तो 6 धावेंचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जो विस्फोट झाला होता, जो धमाका झाला होता, तो आता पुन्हा एकदा करावा लागणार आहे. ज्या पद्धतीनं मागच्या 2 ओव्हरमध्ये लढल्यात ना, जे युद्धाप्रमाणे इथे देखील महायुद्ध लढायचं आणि हे युद्ध थांबवण्याकरिता अविनाशला या ठिकाणी आणलं गेलंय. नक्कीच, पण आता इथून आदर्श फणसपाडा संघाने चेंज असा केलाय की विपुलला गोलंदाजी अगोदरच्या 2 सामन्यामध्ये आपण बघितलं होतं, पण इथून आता अवी आले. म्हणजे एक्सपिरियन्स आहे या खेळाडूला, पण महत्वाचं आहे समोरचा बॅटर. आपण जर बघितलं गेलं 21 धावेची आवश्यकता आहे. मग सुरुवातीचे महत्वाचे 2 चेंडू तुम्हाला चांगले हाताळावे लागतील. इथून श्री गणेश मोदलपाडा संघाचा विचार करत असेल ना, की सुरुवातीचे 2 चेंडूवरती 2 किमान छोटे मोठे फटके येणं गरजेचं आहे. यष्टी वाकवलंय. मी म्हटलं होतं एक्सपिरियन्स गोलंदाजाला आणलंय, फ्रंट लाईनला आणलंय, विपुलला थोडंसं थांबवलंय, पण तिथून अविने हा कोलवाटा चेंडू हाताळलाय आणि गडी बाद केलाय. काय बॉल होता त्या ठिकाणी, अनप्लेएबल डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं बॉलमध्ये ती नैतिकता, ती नवीनता त्या ठिकाणी पाहायला मिळाली. नवीन बॅटर संदेश मैदानामध्ये दाखल होतोय. 5 बॉल, आता 5 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. आणि 5 बॉल 21 धावेची आवश्यकता आहे, पण संदेश गेलाय. आता संदेशला जर गावामध्ये
मॅच जिंकली हा संदेश पाठवायचा असेल ना तर चांगली कामगिरी करायला लागेल, मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करायला लागेल. आता अजून एक तुमच्याकडे सेट बॅट्समन आहे, त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं होतं, पण तो आता नॉन स्ट्राईक एंडला आहे. ज्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत ना, फलंदाज जर विचार केला ना तर प्रशांत आहे. प्रशांत नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, पण प्रशांतला स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये अविने जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती. फ्रंटलाईन गोलंदाज थोडासा बॅकफुटला आहेत यंदाच्या या फॉर्मॅटमध्ये जर विचार केला ना तर त्या दिवशी त्याची जेव्हा बाईट्स घेतली गेली होती ना तेव्हा म्हटलं होतं की माझा परफॉर्मन्स होत नाही, पण चांगल्या स्पर्धेमध्ये चांगल्या मॅचमध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स हा तुमचा कमबॅक होऊ शकतो. सध्या पहिला चेंडू चांगला हाताळलाय, पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. फुलटॉस चेंडू होता, इथून चेंडू आलाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहे सध्या आपण बघतोय, एक धाव आले. स्ट्राईक एंडवरती बॅटर प्रशांत जाईल, पण महत्वाचं आहे म्हणजे जेव्हा ही गोष्ट सिद्ध होते ना की सध्या माझा परफॉर्मन्स नाही होत, पण चांगल्या मॅचमध्ये तुमचा चांगला परफॉर्मन्स झाला ना तर मग तुम्ही एक चांगल्या टचमध्ये येता आणि तुमचा परफॉर्मन्स सातत्याने चांगला होण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. 29 धावा फलकावरती. प्रशांतला पण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. चांगला परफॉर्मन्स खऱ्या अर्थानं हवा होता अविनाश कडून आणि या मॅच मध्ये स्वतःला बॅक केलंय, फाईट बॅक केलंय त्याने. 4 बॉल 20 धावांची गरज आहे. पुढचा बॉल या ओव्हर मधील इथे काय लेग ब्रेक मैदानामध्ये टाकलाय. जेव्हा जेव्हा या ठिकाणी अविनाशला गोलंदाजी मार्कवरती आणल्या गेल्या, जेव्हा पहिला बॉल डिलिव्हर करतो थोडासा दबाव त्याच्या चेहऱ्यावरती येतो, परंतु जर का पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती पडला तर मग येणारे 5 बॉल ते फलंदाजासाठी डेंजरस असतात. आणि ते आतापर्यंत आपण पाहिले. सुरुवात चांगली झाली, विकेटने सुरुवात झाली आणि तदनंतर अविनाश अनस्टॉपेबल, परंतु इथे फुल टॉस दिलाय, विकेट मिळू शकते. जो ट्रॅप रचला होता तो ट्रॅप सक्सेस झाला. डीप मिड विकेटला ट्रिपला जाईल आणि संपलाय फलंदाज प्रशांत खेळ गॉन. आणि म्हणजे जर विचार केला थोडं डीजे थांबेन, कारण गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ सेकंड सेमीफायनल खेळताना थोडासा पराभूत छायेमध्ये आलाय, म्हणजे थोडासा आलाय, पण हा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कुठला चेंडू कधी हाताळला जाईल, कशा प्रकारे हाताळला जाईल याचा नेम नाही. पण सध्या रुपेश दाखल झालाय, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू विजयासाठी अजूनही धावसंख्येची आवश्यकता आहे, ती म्हणजे 20 धावेची आवश्यकता. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 20 धावेची आवश्यकता आहे. जो संघ गेल्या गत वर्षामध्ये चॅम्पियन ठरला होता तो संघ सध्या आपण बघतोय पहिल्या सेमीफायनल मध्ये थोडासा बॅकफुटला येत असताना बघतोय. पण प्रशांतची जी कामगिरी होती ना सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत आणण्याचं काम प्रशांतने केलं होतं. फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण तिथून मिडविकेटला चांगला झेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू कमबॅक केलाय आणि हा कमबॅक नाही तर हा वेलकम बॅक आहे. जो संघ जिंकेल तो श्रीराम कसरळी संघासोबत खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. सध्या पकड बनवले, वाघोबा चषक जांभूलपाड्याच्या स्पर्धेमध्ये आपली पकड बनवले. आजच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये आला आणि त्यानंतर ही चांगली कामगिरी आज आपण बघतोय आदर्श फणसपाडा संघाची. हो नक्कीच. आणि ह्या मॅच मध्ये आनंदाची बातमी म्हणजे खऱ्या अर्थानं अविनाश त्या ठिकाणी त्याच्या प्राईम फॉर्म मध्ये परतलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम आदर्श फणसपाडा अँड हार्ड लक या ठिकाणी डिपेंडिंग चॅम्पियन अर्थातच श्री गणेश मोदलपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी विकी आहेत. मी विनंती करतोय आदर्श फणसपाडा टीमच्या कॅप्टनला, सर आपण अवी लवकरात लवकर या. सर अविनाश आपण या. चला नक्कीच अविनाश आपण यायचं आहे लगेच. अविनाश या प्लीज. हां ठीक आहे. सध्या आपण बघतोय रोहित आहेत. मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय भूषण भाऊरावजी पाटील वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये कार्यरत एक चांगले समाजसेवक, शिरगाव गावातील एक गोड व्यक्तिमत्व आणि साहेबांच्या हस्ते आपण टॉस केला जाईल. या संपूर्ण लाईव्ह स्पर्धा जे आपण बघतोय ज्याचं थेट प्रेक्षेपण डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं जात आहे आणि ते स्पॉन्सर 5 दिवस ज्यांनी केले असे भूषण भाऊराव पाटील यांचं इथून आपण सध्या बघतोय त्यांच्या हस्ते केला जाईल टॉस. 2 संघामध्ये जो संघ जिंकेल तो या वाघोबा चषकाची फायनल खेळेल. मग आता कुठला संघ जिंकेल, एक नारंगी संघ तो बघत आहे कुठला संघ येईल. इथून कसराळी श्रीराम कसराळीचा संघ सकाळच्या सत्रामध्ये खेळला होता, तो आता संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळत आलाय. आणि अजून एक संघाचा जर विचार केला तर सातत्याने आजच्या दिवसामध्ये खेळत आलाय तो आदर्श फणसपाड्याचा संघ आहे. त्यामुळे बॅटल रंगणार.